Hello friends, in today's video we shall continue second part of SSC practice paper for board exam. Already we have completed first part of this paper, and in first part we have completed question number 1, that was language study. Question number 2 related to your scene passage, 2 scene passage, one for 10 marks and another at total 20 marks. Question number 3, it was related to your poetry section for 10 marks. And now we are going to continue question number 4, which is related to the unseen, that is non-textual passage. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्या बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनातून. त्यासाठी हा व्हिडिओ मिस करू नका, स्टार्ट टू एंड पर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये आपण रायटिंग स्किल आणि अनसीन पॅसेजवरती डिस्कस करणार आहोत. तो पेपर कसा आहे, त्याचे क्वेश्चन कसे आहेत आणि त्याचे आन्सर्स कशा प्रकारे लिहायचे आहेत. लेट्स गो. चला तर आपण क्वेश्चन नंबर 4 आपण स्टार्ट करूया. तो म्हणजे read the unseen passage and do the activities given here. आता अनसीन पॅसेज रीड करण्या अगोदर आपण काय करू, त्याची क्वेश्चन रीड करूया आणि मग पॅसेज काय आहे तो बघूया. स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. तुम्हाला या पॅसेजमधून 4 सेंटेन्स दिलेले आहेत. ते सेंटेन्स ट्रू आहेत की फॉल्स, ट्रू म्हणजे बरोबर आहेत की चूक आहे ते सांगायचं आहे. कधी पण काय करायचं, पॅसेज रीड करण्या अगोदर A1 आणि A2 ॲक्टिव्हिटी रीड करायची. आता त्याच्यामध्ये ट्रू ऑर फॉल्स बघायचं आणि A2 ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट द वेब, ही डायग्राम जी आहे, किंग ग्रीव फॅट अँड हेवी बिकॉज त्या पॅसेजमध्ये एक राजा आहे आणि तो खूप फॅट लठ्ठ झाला आणि त्याचं वजन वाढलं. त्याचं कारण आपण 4 पॉईंट्स ते रिझन द्यायचं आहे. आता आपण पॅसेज बघूया. तर पॅसेज तुम्हाला एक्सप्लेन करून देतो थोडक्यामध्ये. आता हा जो पॅसेज आहे, जसं आपण तुम्हाला एक स्टोरी माहिती आहे, अकबर बिरबलाची स्टोरी माहिती आहे की अकबराच्या दरबारामध्ये बिरबल हा अतिशय हुशार किंवा शहाणा असतो. त्याप्रकारे या पॅसेजमध्ये किंग कृष्णदेवराय हा राजा आहे आणि त्याच्या दरबारामध्ये जो तेनालीरामा आहे तो अतिशय बिरबलासारखी भूमिका, म्हणजे शहाणा किंवा हुशार म्हणू शकतो. आता पॅसेज काय आहे किंवा त्याची स्टोरी काय ती आपण बघूया. किंग कृष्णदेवराय वुड परफॉर्म हेवी एक्सरसाइज एव्हरी मॉर्निंग. प्रत्येक सकाळी, दररोज सकाळी उठल्यानंतर तो खूप हेवी एक्सरसाइज करायचा, तो खूप व्यायाम करायचा. हे रेग्युलरली अप्लाइड ऑइल ऑन हिज बॉडी. अगोदर तो व्यायाम करण्या अगोदर पूर्ण शरीरावरती तेल लावायचा आणि देअर आफ्टर त्यानंतर वर्क आउट टिल द ऑइल केम आउट विथ द स्वेट. आणि त्यानंतर एवढा व्यायाम करायचा की त्या व्यायाम केल्यामुळे जो अंगातून स्वेट किंवा घाम यायचा आणि घामाबरोबर ते सगळं लावलेलं ऑइल निघून जाईपर्यंत तो एक्सरसाइज करायचा. एवढा तो हेवी एक्सरसाइज करायचा. दिस वॉज फॉलोड बाय लॉंग राईड ऑन हिज हॉर्स. आणि व्यायाम करून झाल्यानंतर मग हॉर्स रायडिंग करायचा, दूरवरती फेरफटका हॉर्स रायडिंग करायला जायचा. आणि त्यानंतर वन्स द किंग स्टार्टेड लिडिंग सेडेंटरी लाईफ, तो अशा प्रकारची त्याची लाईफस्टाईल चालू होती. पण एकदा काय झालं, त्यांनी त्याची लाईफस्टाईल चेंज केली आणि त्यांनी सेडेंटरी लाईफ म्हणजे आळशीपणाचं जीवन जगायला सुरुवात केली. म्हणजे जो दररोज सकाळी व्यायाम करायचा ते त्याने बंद केलं. काय केलं, ही स्टॉप्ड एक्सरसाइजिंग, व्यायाम बंद केला. नो लॉंगर वेंट टू हॉर्स रायडिंगला जाणं बंद केलं. द किंग ओव्हरएट, आणि जास्त तो खाऊ लागला आणि त्यामुळे परिणाम काय झाला, रिझल्ट ग्रीव फॅट अँड हेवी, तो लठ्ठ झाला आणि त्याचं हेवी म्हणजे त्याचं वजन वाढू लागलं. द किंग्स टेम्परामेंट ऑल्सो अंडरवेंट अ सी चेंज. किंगच्या टेम्परामेंटमध्ये म्हणजे स्वभावामध्ये सुद्धा अंडरवेंट सी चेंज म्हणजे खूप बदल झाला. जो पूर्वीचा जो ॲक्टिव्ह उत्साही असायचा तो पूर्णपणे त्याच्या टेम्परामेंट अपोजिट बदल झालेला दिसला. नोटिसिंग दिस, आणि हे सगळं लक्षात आलं कोणाच्या, रॉयल फिजिशियन्स, त्या दरबारामध्ये असलेल्या डॉक्टर्स किंवा फिजिशियन वैद्यांच्या लक्षात आलं. अँड कॉशन द किंग अगेन्स्ट द इल इफेक्ट ऑफ ओव्हर इटिंग अँड एक्सप्लेन हिम टू रिस्क पोज बाय ऑबेसिटी. आणि त्या सगळ्या वैद्य जे होते त्यांनी राजाला कॉशन म्हणजे सतर्क केलं की तुम्ही तुमच्या ह्या लाईफस्टाईलमुळे, तुमचे ओव्हर इटिंग केल्यामुळे तुमचं वजन वाढत आहे, त्याचा इल इफेक्ट तुमच्या शरीरावरती होतो, वाईट परिणाम होत आहे, याचं त्यांनी त्याला सतर्क केलं. दे ॲडवाईज द किंग टू रेग्युलेट हिज डाएट. आणि राजाला त्यांनी ॲडवाईज केलं, सल्ला दिला की तुमचं डाएट जरा प्रमाणामध्ये ठेवा, म्हणजे जे जास्त खातं ते कमी करा. एक्सरसाइज अँड टेक केअर ऑफ हिज हेल्थ. दररोज व्यायाम करा नेहमीप्रमाणे आणि काय करा की तुम्ही तुमच्या हेल्थची काळजी घ्या. असे फिजिशियन म्हणजे वैद्यांनी त्यांना सल्ला दिला. दे रिपीटेड ॲडवाईस ही गॉट फ्रॉम फिजिशियन्स टू ईट लेस मेड हिम इज सो अँग्री. ते दररोज त्याला त्या प्रकारे सल्ला देत होते, कारण त्याचं ते काम होतं. परंतु त्यामुळे राजाला खूप राग आला त्या फिजिशियनचा आणि त्याने काय केलं, सो अँग्री अँड दॅट वन डे ही अनाऊन्स अ रिवॉर्ड फॉर एनीवन हू कुड फाइंड हिम अँड इझी क्युअर. आणि त्याने एक राज्यामध्ये एक अनाऊन्समेंट केली, घोषणा दिली की जो कोणी मला बरा करण्यासाठी, म्हणजे आता मी जो फॅट झालेलो आहे तो बरा करण्यासाठी जो कोणी सोपी आयडिया देईल, सोपा सल्ला देईल, मी त्याला रिवॉर्ड देईल, त्याला बक्षीस देईल. बट देअर वॉज वन कंडिशन, पण त्याने एक अट ठेवली आणि ती अट काय होती, दोज हू फेल वूड हॅव देअर हेड्स ऑफ.
म्हणजे सारखे ते फिजिशियन्स डॉक्टर त्याला ॲडवाईस द्यायचे, तू हे कर ते कर वगैरे, म्हणजे कमी खा, व्यायाम करा. तो कंटाळा होता, त्याला राग आला होता. मग त्यांनी काय केलं, ॲडवाईस द्या, पण तुमची ॲडवाईसनुसार जर तो तुमची ॲडवाईस जर चुकीची ठरली तर त्याचं कट ऑफ, हेड कट ऑफ केला जाईल, त्याची शिरच्छेद केला जाईल, त्याला मारलं जाईल, अशा प्रकारची कंडिशन पण ठेवली, अट ठेवली. ओके, नन डेअर टू ॲडवाईज द किंग. आणि त्यानंतर कोणीच ते राजाला ॲडवाईस द्यायला पुढे येऊ न लागला, म्हणजे सगळं ॲडवाईस देणं बंद केलं, सल्ला देणं बंद केलं या बाबतीमध्ये. द सिच्युएशन बिकेम प्रिकेरियस अँड ॲज युजल. त्या सिच्युएशन, परिस्थिती अतिशय वाईट होऊ लागली, कारण राजाकडे तर कोणीच जाण्याची सगळ्यांना भीती वाटू लागली. ठीक आहे. आणि ॲज युजल नेहमीप्रमाणे काय झालं, तेनालीराम वॉज अप्रोच बाय द कोर्टियस फॉर रिमेडी. आणि सर्व दरबारी शेवटी त्या राज्यामधला जो तेनालीराम होता बिरबलासारखा, त्याच्याकडे गेले, कारण तो एकमेव असा होता की किंग कृष्णादेव त्याचं ऐकू शकत होता. तेनालीरामकडे गेले. तेनाली हर्ड द प्रॉब्लेम अँड ॲश्युअर द कोर्टियस ऑफ विजिबल सोल्युशन. तेनालीरामनी सगळ्या दरबाऱ्यांचं, त्या फिजिशियनचा तो प्रॉब्लेम ऐकला आणि काहीतरी आपण सोल्युशन काढू असं त्यांना सांगितलं. द नेक्स्ट डे अँड ॲस्ट्रोलॉजर प्रेडिक्टेड दॅट द किंग हॅड ओनली 1 month लेफ्ट टू लिव्ह. मग तेनालीरामने एक आयडिया केली. एक ॲस्ट्रोलॉजर होता, एक फेक, एक असा एक डुप्लिकेट ॲस्ट्रोलॉजर किंवा आपण भविष्यवाणी करणारा, त्याला एक सल्ला देण्यास सांगितलं. त्यांनी काय सल्ला दिला राजासाठी, की राजाच्या लाईफमध्ये फक्त 1 महिना दिवस शिल्लक राहिलेली आहे, ओनली 1 month. वेन द किंग केम टू नो ऑफ दिस, आणि राजाला हे माहिती झालं, ही वॉज फ्युरियस, ते अतिशय भडकला, फ्युरियस, रागावला. आणि द ॲस्ट्रोलॉजर वॉज ऑर्डर्ड बाय द किंग टू बी इम्प्रिझन फॉर अ मंथ. मग राजाने त्याला बोलवून घेतलं आणि ॲस्ट्रोलॉजरला प्रिझनमेंटमध्ये ठेवलं, म्हणजे त्या तुरुंगामध्ये ठेवलं. आता तू सांगितलंस ना की माझ्यासाठी आयुष्यामध्ये फक्त 1 महिना शिल्लक राहिला, जर ही चुकीची गोष्ट ठरली तर तुला शिरच्छेद केला जाईल. मला तुझी टेस्ट घ्यायची आहे की तू सांगितलेली भविष्यवाणी खरी होती की नाही आहे. ओके, सो दॅट इज प्रेडिक्शन टू बी पुट द टेस्ट. त्याची त्या प्रेडिक्शनचं किंवा त्याच्या भविष्यवाणीची टेस्ट घ्यायची होती. अँड सो द हॅपलेस फोरकास्ट, हॅपलेस म्हणजे दुर्दैवी, जो फोरकास्ट होता म्हणजे भविष्य व्यक्त करणार होता, तो ॲस्ट्रोलॉजर वॉज सेंट टू प्रिझन, त्याला प्रिझनमध्ये ठेवलं. सो अशा प्रकारचे ही काय आहे, पॅरेग्राफ आहे. आपण डिटेलमध्ये बघितलं. आता याच्यावरती जे क्वेश्चन्स होते ते आपण डायरेक्टली बघूया. काय, ट्रू ऑर फॉल्स. द किंग्स टेम्परामेंट ऑल्सो चेंज. राजाचा स्वभावामध्ये बदल झाला. आता आपल्याला तुम्ही वाचण्याची गरज सुद्धा नाही, तुम्ही सांगा हा स्वभाव, तुम्ही डायरेक्ट आन्सर सांगू शकता, राजा स्वभावामध्ये बदल झाला का, हो. सो इट इज अ ट्रू. नेक्स्ट, द किंग वॉज हॅपी विथ प्रेडिक्शन ऑफ द ॲस्ट्रोलॉजर. ॲस्ट्रोलॉजरने केलेल्या प्रेडिक्शन म्हणजे भविष्यवाणी, त्याच्या बाबतीमध्ये राजा खूप आनंदित झाला नाही, तो खूप फ्युरियस झाला. सो इट इज अ फॉल्स. नेक्स्ट, द कोर्टियस सॉट अन ऑडियन्स विथ तेनालीराम. सर्व कोर्टियस दरबारी तेनालीरामच्याकडे गेले या अर्थाने. येस, इट इज अ ट्रू. द कोर्टियस ॲडवाइज द किंग टू रेग्युलेट हिज डाएट. कोर्टियर्सनी राजाला ॲडवाईज केला की तुम्ही तुमचं काय करा, डाएट जे आहे ते रेग्युलेट करा, कमी प्रमाणामध्ये ठेवा. कोणी ॲडवाईस दिला होता, कोर्टियसने दिला की फिजिशियन्स दिला होता, फिजिशियन्सनी हा ॲडवाईस दिला होता. सो कोर्टियस नाही आहे. सो दॅट इज वाय इट इज अ फॉल्स. सो या प्रकारे ट्रू ऑर फॉल्स आपण कंप्लीट करू शकतो. नेक्स्ट, द किंग ग्रीव फॅट अँड हेवी. राजाचं फॅट झाला, लठ्ठ झाला आणि त्याचं वजन वाढलं. कारण काय, तर तुम्ही अशा प्रकारे डायग्राम काढा आणि 4 पॉईंट्स लिहा. 4 पॉईंट इथे दिलेले. काय, ही स्टॉप एक्सरसाइज, 1 पॉईंट लिहू शकतो, त्यांनी आपलं व्यायाम करणं बंद केलं. सेकंड, ही स्टॉप हॉर्स रायडिंग करणं बंद केलं. थर्ड पॉईंट वी कॅन राईट, ही अडॉप्टेड सेडंटरी लाईफस्टाईल, तो आळशीपणाची जीवन पद्धती अवलंबली सुरुवात केली. अँड फोर्थ पॉईंट यू कॅन राईट ॲज ही ओव्हर इट, तो जास्त खाऊ लागला. अँड निग्लेक्टेड इज डाएट काय खायचं याच्याकडे तो दुर्लक्ष करू लागला. सो दिस 4 पॉईंट्स यू कॅन पुट इन दिस कॉलम. या टेबलमध्ये तुम्ही ते ठेवून ती डायग्राम किंवा वेब कंप्लीट करू शकता. हे तरी काय, फाइंड आउट डिस्क्रायबिंग वर्ड्स, म्हणजे वर्णन करणारे शब्द, म्हणजे एक प्रकारे ॲडजेक्टिव्ह लिहायचे. जसं गुड बॉय, बॉयला वर्णन करणारा शब्द कोणता आहे, गुड. त्या प्रकारे एक्झरसाइजला वर्णन करणारा शब्द गेला हेवी एक्झरसाइज. लाईफस्टाईल कशी होती, सेडेंटरी लाईफस्टाईल. राईट, रिस्क राईट. फिजिशियन्स, रॉयल फिजिशियन्स. सो दीज आर द डिस्क्रायबिंग वर्ड्स, वर्णन करणारे शब्द किंवा आपण ॲडजेक्टिव्ह म्हणू शकतो. A4 तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड एक सेंटेन्स दिलं आहे. द किंग कृष्णदेव राय वूड परफॉर्म हेवी एक्सरसाइज एव्हरी मॉर्निंग. या सेंटेन्समध्ये यूज टूचा यूज करायचा आहे, उपयोग करायचा आहे. यूज टू हे आपण एका हेल्पिंग वर्बसारखा यूज करू शकतो. ओके, तर या दिलेल्या सेंटेन्समध्ये ऑलरेडी हेल्पिंग वर्ब दिलेला आहे, सहाय्यकारी क्रियापद वूड, तो शब्द काढायचा आणि त्या ठिकाणी यूज टू लिहायचं आणि म्हणजे तुमचं हे आन्सर होईल. नेक्स्ट सेंटेन्समध्ये दे ॲडवाइज द किंग टू रेग्युलेट हिज डाएट. पिक आउट द इन्फिनिटिव्ह मध्ये 2 प्लस मेन वर्ब याच्यातून काढायचं आहे. तर 2 प्लस मेन वर्ब आहे टू रेग्युलेट. सो टू रेग्युलेट इज अ आन्सर. सो या प्रकारे आन्सर आपण लिहू शकतो.
F5 ची पर्सनल रिस्पॉन्स आहे, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ डेली एक्सरसाइज, दररोज व्यायाम केल्याने काय फायदे होतात, तुम्ही आपण 4 पॉईंट्स दिलेले आहेत. इट हेल्प्स मेंटेन फिजिकल फिटनेस अँड हेल्दी बॉडी. ओके, फर्स्ट इट इम्प्रूव्स मेंटल हेल्थ अँड ओव्हरऑल टेम्परामेंट, राईट. It prevents obesity and related health risks. And last point we can write like it boosts energy level and productivity. So this type of point wise लिहिलं तर तुम्हाला 2 out of 2 मार्क्स मिळू शकतो. सो अशा प्रकारे क्वेश्चन आन्सरचा 5 मार्क्सचा अनसीन पॅसेज आपण कंप्लीट होतो. याच क्वेश्चन नंबर 5B तुम्हाला समरी रायटिंग करायचं, 4B ची समरी रायटिंग करायची, म्हणजे या पॅसेजची थोडक्यामध्ये आपल्याला सारांश लेखन करायचं आणि त्याला एक टायटल पण द्यायचं आहे. तर आपण टायटल दिले द इम्पॉर्टन्स ऑफ फिटनेस अँड क्लेवर ॲडवाइस. याला आपण हे टायटल दिले. बघूया याचे मग शॉर्ट पॉईंट कसे दिले, तर आपण समरी कशी तयार केली बघा. किंग कृष्णदेवराय मेंटेन अ हेल्दी लाईफस्टाईल थ्रू रेग्युलर हेवी एक्सरसाइज अँड ए डिसिप्लिन रुटीन, म्हणजे पहिल्या पॅरेग्राफमध्ये ते दिलं. हावेवर तरीसुद्धा आफ्टर ॲडॉप्टिंग ए सेडेंटरी लाईफ, त्यांनी सेडेंटरी लाईफ स्टार्ट केल्यानंतर अँड निग्लेक्टिंग हिज डाएट अँड एक्सरसाइज ही गेन वेट, म्हणजे त्याचं वेट वाढलं अँड हिज टेम्परामेंट चेंज डिस्पाईट ॲडवाइस फ्रॉम फिजिशियनकडून ॲडवाइस मिळून सुद्धा टू रेग्युलेट हिज हॅबिट्सबद्दल द किंग इग्नोर्ड इट, त्यांनी इग्नोर केलं. फायनली तेनालीराम केम अप विथ द क्लेवर प्लॅन इन्व्हॉल्विंग अ फॉल्स प्रेडिक्शन बाय ॲस्ट्रोलॉजर अँड मोटिवेटिंग द किंग टू रिटर्न टू अ हेल्दियर रुटीन. सो या प्रकारे शॉर्ट बट स्वीट तुम्ही काय करू शकता, एक समरी रायटिंग करू शकता आणि यू विल गेट 5 मार्क्स. त्यानंतर आपण स्टार्ट होतो क्वेश्चन नंबर सेक्शन नंबर 5 दॅट इज रायटिंग स्किल स्टार्ट होतो. 20 मार्क्स आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 5A हा लेटर रायटिंग, A1 किंवा A2, म्हणजे लेटर A1 तुम्हाला फॉर्मल किंवा इनफॉर्मल लिहायचं आहे. आपण बघूया. सपोज यू आर राहुल और रोशनी बाणे, तुमचं नेम दिलेलं आहे. रीड ॲडव्हर्टाइजमेंट गिवन बिलो, खाली एक जाहिरात दिली ती रीड करा. अँड अटेम्प्ट एनी वन म्हणजे फॉर्मल किंवा इनफॉर्म पैकी एक लेटर तुम्हाला अटेम्प्ट करणं, प्रयत्न करा त्याचा आन्सर लिहिण्याचा. आता आपण A1 लेटर काय बघूया. लुक ॲट द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट आपण पुढे बघणार आहे. अँड राईट अ लेटर टू युअर फ्रेंड, आणि ते ॲडव्हर्टाइजमेंट बघितल्यानंतर तुम्ही फ्रेंडला पत्र लिहा आणि अपिलिंग, त्याला आव्हान करायचं आहे, त्याला सजेस्ट करायचं आहे. कशासाठी, टू हिम ऑर हर टू जॉईन, ते त्या ॲडव्हर्टाईजनुसार तुम्ही जॉईन होण्यासाठी सांगायचं त्या कॅम्पमध्ये. मेक यूज ऑफ द पॉईंट्स इन ॲडव्हर्टाइजमेंट जे पॉईंट दिले त्याचा यूज करून तुम्ही लेटर फ्रेंडला लिहा. आता आपण पॉईंट काय आहे बघूया. पॉईंट असे दिले आहे की जॉईन अ विंटर कॅम्प आहे. हा विंटर कॅम्पसाठी जॉईन होण्यास त्याला मित्राला सांगायचं आहे. ऑर्गनाइज बाय मिस्टर शशांक पंडित, ऑर्गनायझरचं नेम दिलं आहे. कुठे, गुलमोर कॉलनी चिपलून. ड्युरेशन 15 दिवसासाठी कालावधी आहे. सप्टेंबर 2024 टू सप्टेंबर 15, 1 सप्टेंबरपासून ते 15 सप्टेंबरपर्यंत. फीज आहे 2000 आणि मोबाईल नंबर दिलेला आहे. सो हे विंटर कॅम्प जॉईन होण्यासाठी त्याला आपण सांगायचं आहे. याच्यामध्ये कॅम्पमध्ये तुम्ही काय काय भेटणार आहे. कॅम्प फॉर चिल्ड्रन टू लर्न, याच्यामध्ये कॅम्पमध्ये मुलांना बरंच काही शिकायला मिळेल. गुड सोशल ॲक्टिव्हिटीज आहेत. ट्रेनिंग टू जॉयफुल ॲक्टिव्हिटीज आहे. डेव्हलपिंग पर्सनॅलिटी and make your confident and improve your hidden qualities. So all these things you can improve there. आता मित्राला आपल्याला त्याला हे सांगायचं की कॅम्प जॉईन केलं तुला ह्या सगळ्या गोष्टी बेनिफिट मिळणार आहेत. आन्सर आपण बघूया याचं. इनफॉर्मल लेटर A1, लेटर फॉर फ्रेंड इन्व्हाइटिंग हिम टू जॉईन द कॅम्प. आपण ॲड्रेस सुरुवातीला लिहायचा आहे, सेंडर्स ॲड्रेस राहुल बाणे. आता त्याचे पूर्ण पत्ता दिला आपण एक इमॅजिनेटिव्ह ॲड्रेस तयार करू शकतो. 304 ओमसाई रेसिडेन्सी MG रोड रत्नागिरी. ओके, डेट पिन लिहायचं आहे. त्यानंतर 20 सप्टेंबर 2024. आता ते 1 सप्टेंबरपासून त्याच्या अगोदरची आपण डेट टाकलेली आहे. डिअर राज, तर राज म्हणजे मित्राचं नाव दिलेलं आहे. आय होप यू आर डुईंग वेल. I wanted to tell you about a winter camp organized by Shashank Pandit in Gulmore Colony, Chiplun. It's from November 15 and I think it would be a great for us to join together. आपण एकत्र मिळून ते कॅम्प काय करूया, जॉईन करूया. फर्स्ट पॅरेग्राफ इंट्रो पॅरेग्राफ झाला. 3 पॅरेग्राफमध्ये तुम्ही आन्सर लिहायचा आहे. सेकंड पॅरेग्राफमध्ये आपण टाकू शकतो. पॅरेग्राफ पाठवून तुम्ही 1 लाईन ब्लँक सोडू शकता. द कॅम्प इन्क्लूड्स फन ॲक्टिव्हिटीज to build confidence, improve personality and explore talents. It's also a chance to make new friends and enjoy a good social activity. The fee is 2000 rupees, okay, which is quite reasonable for all the experience we will get. And last paragraph you can end your letter from, let me know if you are interested so we can plan together. Yours lovingly Rahul. जे स्टार्टिंगला नाव दिले ते एंडिंगला. सो शॉर्ट बट स्वीट दिस टाईप ऑफ लेटर तुम्ही लिहू शकता. आता याच्यावरतीच याच
विंटर कॅम्प व्हॉट इज फॉर्मल लेटर काय आहे ते बघूया. फॉर्मल लेटर सांगितलेलं आहे की लुक ॲट द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट, राईट अ लेटर टू मिस्टर शशांक पंडित, जे काही ऑर्गनायझर त्यांना तुम्ही लेटर लिहायचं आहे अँड इन्फॉर्मिंग, त्यांना कळवायचं यू आर इंटरेस्टेड इन जॉईनिंग द कॅम्प, तुम्ही ते कॅम्प जॉईन करायला इंटरेस्टेड आहात. अँड आस्क अबाउट थिंग्स टू बी कॅरीड विथ यू फॉर द कॅम्प, आणि कॅम्पला येताना कोणकोणत्या गोष्टी बरोबर कॅरी करायच्या त्यांना त्यांच्याकडे विचारणा करायची, चौकशी एन्क्वायरी करायची आहे. आता आपण बघूया फॉर्मल लेटर बघूया. नेहमीप्रमाणे सेंडर्स ॲड्रेस आहे जे आपण स्टार्टिंग दिला तो या प्रकारे लिहू शकतो. त्यानंतर टू, ज्याला आपण रिसिव्हर्स ॲड्रेस जे पत्र आपण देतो त्याला ते ऑर्गनायझर देणार, मिस्टर शशांक पंडित, गुलमोहर कॉलनी, ऑर्गनायझर लिहू शकतो. सब्जेक्ट, कशाबद्दल आपण त्यांना लेटर लिहितोय, एन्क्वायरी अबाउट जॉईनिंग द विंटर कॅम्प, त्याला एन्क्वायरी करतोय. स्टार्टिंग बघ कसं केलं, डिअर सर आय रिसेंटली केम अक्रॉस, म्हणजे मी तुमच्या त्या ॲडव्हर्टाइजमेंट माझ्या नोटीस निदर्शनास आली या अर्थाने. आय रिसेंटली केम अक्रॉस द ॲडव्हर्टाइजमेंट फॉर द विंटर कॅम्प दॅट यू आर ऑर्गनायझिंग अँड आय एम हायली इंटरेस्टेड इन जॉईनिंग इट. द ॲक्टिव्हिटीज मेन्शन सच ॲज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, confidence building and exploring hidden talents are truly inspiring and align perfectly with my interest, right? Then I would like to confirm my participation and request more details about the things I need to carry for the camp. Additionally, if there are any specific guidelines or preparation required beforehand, okay, please do let me know. Thank you for organizing such a valuable camp. I look forward to your response and an enriching experience. Yours sincerely, Rahul. So this is the formal letter. हे झालं तुम्हाला क्वेश्चन नंबर 5A. क्वेश्चन नंबर 5B आहे जो B1 और B2, म्हणजे डायलॉग रायटिंगला B2 आहे स्पीच रायटिंग. डायलॉग रायटिंग 5 मार्क्ससाठी आहे. त्याच्यामध्ये A1, A2, A3 किंवा 1, 2, 3 आहे. 1 बघूया, प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम अ जम्बल्ड सेंटेन्स. मिक्स सेंटेन्स तुम्हाला एक क्रमाने मांडायचे असतात. फॉर एक्झाम्पल ते सेंटेन्स रीड केलं तर त्याच्यामध्ये क्वेश्चन आणि आन्सर असतो, आपल्याला क्रमाने घ्यायचं. उदाहरणार्थ बघा, येस आय डू बट डोंट टोटली डिपेंड ऑन हिज ब्लेसिंग. हो मी करतो पण मग तुमच्या ब्लेसिंगवरती पूर्णपणे मी अवलंबून आहे. ब्लेसिंग म्हणजे आशीर्वादावरती. वाय सो, असं का? डू यू बिलीव्ह इन गॉड, तुझा देवावरती विश्वास आहे का? आय बिलीव्ह इन हार्ड वर्क मोर, मी माझ्या हार्डवर्क म्हणजे परिश्रमावरती, कठीण परिश्रमावरती माझा जास्त विश्वास आहे. आता हे जे वाक्य आहेत ते जम्बल्ड सेंटेन्स आहेत, मिक्स आहेत, खालीवरती आहे, ते तुम्हाला क्रमाने, योग्य क्रमाने लिहायचे आहेत. आता योग्य क्रम कसा होईल? आन्सर बघा, डू यू बिलीव्ह इन गॉड, सुरुवात, तू देवावरती विश्वास आहे का? येस आय डू बट डोंट टोटली डिपेंड ऑन हिज ब्लेसिंग. सेकंड क्वेश्चन, वाय सो, असं का? आय बिलीव्ह इन हार्ड वर्क मोर. सो क्वेश्चन आणि त्याचा आन्सर, क्वेश्चन आणि आन्सर प्रॉपर सिक्वेन्समध्ये मांडलं तेच तुमचं हे होईल, आन्सर होणार आहे. पण ते प्रॉपर मांडता आलं पाहिजे, कारण तुम्हाला दिलेल्या लाईनचं जर मिनिंग समजलं तर तुम्ही हा क्वेश्चन इझिली लिहू शकता. अदरवाईज तुमचा मार्क्स जाऊ शकतो. इथे 1 मार्क्ससाठी हा आहे. त्यानंतर 2 आहे, कंप्लीट द फॉलोइंग, डायलॉग संवाद तो कंप्लीट करायचा आहे. फेर डू यू स्पेंड युअर हॉलिडेज, तू तुझं हॉलिडेज कुठे घालवतो, म्हणजे सुट्टीचे दिवस कुठे घालवतो? तर आन्सर आपण बघितला, आय युजली स्पेंड माय हॉलिडेज ॲट माय ग्रँड पेरेंट्स विलेज. असं आपण लिहितो, मी शक्यतो माझा हॉलिडेज मी माझ्या आजी आजोबांच्या गावी व्यतीत करतो. वाय डू यू लाईक द प्लेस, तुला हे प्लेस का आवडते? आय लाईक इट बिकॉज, बघा पूर्ण वाक्यामध्ये तुम्हाला तो डायलॉग कंप्लीट करायचा आहे. आय लाईक इट बिकॉज इट इज अ पीसफुल, सराउंडेड बाय नेचर अँड आय गेट टू स्पेंड क्वालिटी टाईम विथ माय फॅमिली. सो दिस वे यू कॅन कंप्लीट डायलॉग. इथेच तुम्हाला 1 मार्क आहे. आणि थर्डसाठी जे आहे तुम्हाला एक टॉपिक दिलं जातो आणि त्या टॉपिकवरती संवाद तयार करायला सांगतो. 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. डायलॉग मिनिमम 6 मिनिंगफुल येते, 3 मिनिंगफुल एक्सचेंज येईल. ऑन ए मॉरल एज्युकेशन इन स्कूल सब्जेक्ट, म्हणजे शालेय विषय जे असतात हिंदी, इंग्लिश, मराठी, मॅथ्स, सायन्स याच्याबरोबर मॉरल एज्युकेशन म्हणजे नैतिक मूल्य, म्हणजे टीचरचा रिस्पेक्ट करावा, पेरेंट्सचा रिस्पेक्ट करावा, अशावरती ते सब्जेक्टमध्ये ॲड करायला पाहिजे का, याच्यात तुम्हाला संवाद तयार करायचा आहे. इथे आपण केलेलं आहे बघा, टायटल दिलेलं आहे मॉरल एज्युकेशन इन स्कूल सब्जेक्ट. स्कूल सब्जेक्ट म्हणजे मॉरल एज्युकेशनचं इन्व्हॉल्वमेंट कशी असावी. स्टुडंट नंबर 1 बोलतो, वाय डू यू थिंक मॉरल एज्युकेशन इज इम्पॉर्टंट इन स्कूल. एक क्वेश्चन आणि एक आन्सर आहे, त्याला 1 एक्शन बोलतात. ठीक आहे, या प्रकारे. वाय डू यू थिंक मॉरल एज्युकेशन इज इम्पॉर्टंट. आता इथे तुम्ही काय लक्ष द्यायचं की क्वेश्चन कसा बनवलं आहे आणि त्या क्वेश्चन त्या म्हणजे टॉपिकच्या रिलेटेड, टायटलच्या रिलेटेड आणि त्याच्या रिलेटेड रिस्पॉन्स कसं दिलं ते बघा. वाय डू यू थिंक मॉरल एज्युकेशन इज इम्पॉर्टंट इन स्कूल्स. Student reply, it helps us understand the difference between right and wrong. Next, student 1, but
शुडंट मॉरल व्हॅल्यूज बी टॉट ॲट होम? ते घरी शिकवलं जाऊ शकत नाहीत का? येस, बट स्कूल्स रीएन्फोर्स दीज व्हॅल्यूज अँड टीच अस हाऊ टू अप्लाय देम इन सोसायटी. Student 1, can you give an example of how it is taught? Student 2, subject like history and literature teach us about honesty, kindness and respect through stories and events. म्हणजे तुमच्या विषयामधूनच मॉरल एज्युकेशन शिकवलं जावं या अर्थाने. Student 1, do you think every school should have a dedicated moral education class? Student 2, absolutely, it will help students grow into responsible and ethical citizen. So या प्रकारे तुम्ही ते कंप्लीट करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, ड्राफ्टिंग स्पीच. तुम्हाला डायलॉग रायटिंग करायचं असेल तर तुम्हाला स्पीच म्हणजे भाषण लेखनासाठी काही पॉईंट दिले असतात. तुम्हाला स्पीच 150 म्हणजे 150 किंवा 200 शब्दामध्ये लिहायचे असतात. आपण बघूया इथे क्वेश्चन बघूया. प्रिपेअर अ स्पीच ऑन नीड फॉर ट्री प्लांटेशन म्हणजे वृक्षारोपणाची गरज या विषयावरती. पॉईंट दिलेले आहेत. पोल्युशन बिग प्रॉब्लेम आहे सध्या. कॉज ऑफ पोल्युशन, पोल्युशन म्हणजे प्रदूषणाचं कारणं काय आहेत. ट्रीज दे रोल इन द प्रिव्हेन्शन ऑफ पोल्युशन, पोल्युशन किंवा प्रदूषण प्रिव्हेंट करण्यासाठी थांबवण्यासाठी झाडांची किती आवश्यकता आहे. अपील्स फॉर पार्टिसिपेशन बाय ऑल सेलिब्रेशन ऑफ वनमहोत्सव, वनमहोत्सवमध्ये अशा प्रकारचे वनमहोत्सव सेलिब्रेट ऑर्गनाईज केले जातात, त्याच्यामध्ये सर्वांनी पार्टिसिपेट व्हायला पाहिजे. ॲड फ्यू पॉईंट्स ऑफ युअर ओन, तुम्ही स्वतःचे पॉईंट्स टाकून तुम्ही ट्री प्लांटेशन कशा प्रकारे गरजेचे यावरती तुम्ही एक स्पीच तयार करा, भाषण तयार करा. आन्सर बघूया. टायटल दिलेला आहे द नीड फॉर ट्री प्लांटेशन. ऑलरेडी हा टायटल तुम्हाला दिलेला असतो, ॲज इट इज लिहा. स्टार्टिंग बघा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. पोल्युशन इज अ बिग प्रॉब्लेम टुडे. Air, water and soil are getting polluted because of cutting down trees, factories and too many vehicles. This is harming our planet and our health. One easy way to fight pollution is by planting trees. Trees give us oxygen, clean the air and stop soil erosion. Soil erosion म्हणजे मातीची धूप थांबवते या अर्थाने. They also help in keeping the water cycle running smoothly. I request all of you to plant more trees. Let's celebrate Van Mahotsav and encourage everyone to join in tree plantation drives. Trees not only reduce pollution but also make our surroundings green and beautiful. Let's promise to plant and protect trees to make our earth better place for everyone. थँक यू. बघा, शॉर्ट बट स्वीट या प्रकारे तुम्ही स्पीच तयार करू शकता. हे आहे डायलॉग रायटिंगला ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6 आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. दॅट इज अ वर्बल, नॉन वर्बल टू वर्बल. नॉन वर्बल म्हणजे तुम्हाला टेबल दिलेला असतो, त्या टेबलवरून तुम्ही एक पॅरेग्राफ तयार करायचा. ते नॉन वर्बल टू वर्बल. तो काय आहे बघूया. नाउ डेज कम्प्युटर्स आर यूज इन व्हेरियस फील्ड. सध्या आपण कम्प्युटरचा वेगवेगळ्या फील्डमध्ये यूज करीत आहोत. ठीक आहे. हावेवर तरीसुद्धा देर आर ॲडव्हान्टेजेस ॲज वेल ॲज डिसॲडव्हान्टेज ऑफ कम्प्युटर. तरीसुद्धा कम्प्युटरचे काही फायदे पण आहेत आणि काही तोटे पण आहेत, नुकसान पण आहे. राईट ए पॅरेग्राफ विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. इथे जी इन्फॉर्मेशन टेबलमध्ये दिली आहे ती इन्फॉर्मेशन बघून एक पॅरेग्राफ तयार करायचे. म्हणजे ॲडव्हान्टेजेस दिले कम्प्युटरचे आणि डिसॲडव्हान्टेज म्हणजे जे नुकसान काय आहे ते दिले. उदाहरण ॲडव्हान्टेज म्हणजे बघू शकता, स्टोर लॉट ऑफ इन्फॉर्मेशन. फायदे काय होतात की ते आपण भरपूर माहिती साठवून ठेवू शकतो. देन एनेबल टू सेंड मेसेज इन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. कम्प्युटरच्या माध्यमातून आपण मेसेज सेंड करू शकतो. प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू एनी सब्जेक्ट दॅट नीड. रिड्यूस द यूज ऑफ पेपर. अ गुड मीन्स फॉर टीचिंग लर्निंग ॲक्टिव्हिटी. सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेज काय लिहू शकतो आपण. रायझिंग अनएम्प्लॉयमेंट म्हणजे जे बेरोजगारी ती वाढत आहे. देन हार्मफुल टू हेल्थ, पर्टिक्युलर टू आईज अँड बॅकबोन. त्यासाठी फिजिकल प्रॉब्लेम क्रिएट होऊ लागलेले आहेत. पीपल अँड चिल्ड्रन गेट एडिक्टेड टू यूज कम्प्युटर, प्ले गेम्स ऑन इट, चॅट, विजिबल इम्प्रूव्ह. याच्यामुळे मुलांमध्ये गेमिंग खेळणं कम्प्युटरवरती ह्या गोष्टी वाढू लागल्या आहेत. चॅट करतात या प्रकारे. पीपल बिकम लाईक ए मशीन लॉसिंग होम ह्युमन टच. मेक पीपल आयडियल बाय लिडिंग देम टू सेडेंटरी लाईफ. म्हणजे आळशीपणाचं लाईफ क्रिएट झाले. सो दीज आर द डिसॲडव्हान्टेज. आता हे पॉईंट बघून तुम्ही एक पॅरेग्राफ बनवायचं. दॅट इज कॉल्ड ए नॉन वर्बल टू वर्बल. आता आपण पॅरेग्राफ बनवलेला आहे ते बघूया. आपण स्टार्टिंगला टायटल दिलं म्हणजे शीर्षक दिलेलं आहे ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ कम्प्युटर. प्रत्येक रायटिंग स्किलमध्ये बघा, लेटर रायटिंग सोडलं तर तुम्ही प्रत्येकाला टायटल द्यायचं कंपल्सरी, कारण टायटलसाठी 1 मार्क आहे. कम्प्युटर्स हॅव बिकम अन एसेन्शियल पार्ट ऑफ अवर लाईव्स. एसेन्शियल म्हणजे important, okay, offering many advantages. They can store a large amount of information and enable us to send message instantly. Computers provide information on topic we need and help reduce the use of paper.
They are also an excellent tool for teaching and learning activities. However, computers have their disadvantage too. They contribute to rising unemployment and can harm our health, especially our eyes and posture. People, especially children, can get addicted to playing games, chatting, or visiting inappropriate sites. Moreover, excessive use of computers can make people lose the human touch, becoming a machine and lead a sedentary lifestyle. While computers are useful, it's important to use them wisely. So this type of नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे आपला पॅरेग्राफ तयार केला आहे. याला ऑप्शन असतो, तुम्हाला पॅरेग्राफ दिला जातो आणि त्या पॅरेग्राफवरून त्यांना जी काय डायग्राम असेल, टेबल असेल ती कंप्लीट करायची असते. इथे बघूया आपण वर्बल टू नॉन वर्बल बघूया. रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ अँड कंप्लीट द टेबल बाय पुटिंग करेक्ट इन्फॉर्मेशन. आता हा पूर्ण पॅरेग्राफ आहे आणि त्याच्यावरती टेबल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. टायटल द्यायचं आहे. टेबलमध्ये काय काइंड्स ऑफ ट्री, झाडांचे प्रकार त्या पॅरेग्राफमध्ये गेले आहेत. वेअर टू प्लांट, प्रत्येक ते जे नेम ऑफ द ट्री देईल ते झाड कुठे लावायला पाहिजे ते प्लेस तिथे लिहायचे आणि त्या झाडाचा यूज काय आहे. काय काय कॉलम पूर्ण केलं, जे इनकम्प्लीट ते आपल्याला कंप्लीट करायचे. ओके, आता हे ट्रीच्या रिलेटेड तुम्हाला इथे पॅरेग्राफ आहे, तो रीड करायचा प्रॉपरली. आता वेळ कमी आहे म्हणून तुम्हाला रीड करून दाखवत नाही, तुम्ही व्हिडिओ पॉज करून रीड करू शकता किंवा याची PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल पूर्ण आपल्या PPTची, ती तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा डाउनलोड करून घ्या. डायरेक्ट आपण याचा आन्सर बघूया. राईट, काइंड्स ऑफ ट्रीज, कोणकोणत्या प्रकारची झाडं आहेत. शेड गिविंग शॉर्ट ट्रीज, म्हणजे शॉर्ट ट्रीज म्हणजे छोटी झाडं आहेत जे की सावली देणारे, ते आपण कुठे लावू शकतो, स्कूलमध्ये, स्कूलच्या आवारामध्ये. ठीक आहे, त्याचा यूज काय होतो, चिल्ड्रन क्लाइंब अँड प्ले, एन्जॉय शेड ऑफ ट्री. ठीक आहे, नेक्स्ट टाईप ऑफ ट्री दॅट इज अ पोल्युशन कंट्रोल ट्री. ते कोणत्या प्रकारचे झाड आहे, ते टॉल ट्रीज आहेत. हे पॉईंट कुठे गेले तुमच्या त्या पॅरेग्राफमध्ये आलेले आहेत. ठीक आहे, फक्त तुम्ही ते झाडांची नावं लिहायची आहेत. ते कुठे आपण लावू शकतो, रेसिडेन्शियल किंवा कॉलनीमध्ये, जिथे रहिवासी किती लोक राहतात किंवा कॉलनीज आहेत तिथे आजूबाजूला तुम्ही अशा प्रकारची टॉल ट्रीज लावू शकता. याचा फायदा काय होतो, कंट्रोल पोल्युशन कंट्रोल होण्यासाठी. नेक्स्ट थर्ड टाईप ऑफ ट्रीज गेला नेटिव्ह ट्रीज, जे आपल्या गावच्या ठिकाणी जे पूर्वीपार चालत आलेली जी झाडं आहेत ते नेटिव्ह ट्रीज, ते कुठे लावू शकतो, हायवेच्या बाजूला लावू शकतो. अँड त्याच्यामुळे काय फायदा होतो, विथ स्टँड द विंड, वारा थांबवण्यासाठी किंवा वारा थोपवण्यासाठी होतो. अँड प्रोव्हाइड शेड इन समर, आणि उन्हाळ्यामध्ये सावली देण्यासाठी रोड साईडला त्याचा यूज होतो. अँड नेक्स्ट लास्ट टाईप दॅट इज सॅक्रेड नेटिव्ह ट्रीज, जी की गावच्या ठिकाणीच्या ज्या झाडांना पवित्र मानलं, जसं वडाचं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे, या प्रकारची झाडं आपण विलेजमध्ये रोड साईडला लावू शकतो. यांचा यूज काय, बर्ड्स अँड ॲनिमल्स इंटरॅक्टेड मोर विथ देम, त्यांच्यामुळे बर्ड्स अँड ॲनिमल्सला फायदा होतो. अँड विलेजेस कन्सिडर देम सॅक्रेड, आणि गावची लोक त्याला पवित्र म्हणून त्याची पूजा करतात. सो या प्रकारे टेबल जर तुम्ही कंप्लीट केला व्यवस्थितपणे, यू विल गेट 5 आउट ऑफ 5 मार्क्स. सो मी तर असं म्हणेन, जर तुम्हाला पॅरेग्राफ व्यवस्थित कळत असेल, दिलेले डायग्राम असेल, ट्री डायग्राम असेल, टेबल असेल किंवा पायचेट असेल, तो जर व्यवस्थित समजला, तुम्हाला 5 आउट ऑफ 5 मार्क्स किंवा हा क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 6B जो आहे, न्यूज रिपोर्ट रायटिंगला तुम्हाला स्टोरी रायटिंग आहे. न्यूज रिपोर्ट रायटिंगमध्ये एक टायटल दिलं जातं आणि काही पॉईंट दिले जातात, त्या पॉईंटवरून न्यूज तयार करायची आहे. इथे ज्याप्रमाणे बघू शकता, टायगर अटॅक्ड 8 year old चाइल्डवरती टायगरने अटॅक केला. कुठे, संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये. आता इथे तुम्हाला पॉईंट दिला, हेडलाईन, डेटलाईन, इंट्रो आणि शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफ. आता न्यूज तयार करायची. आता आन्सर आपण बघूया. जो फर्स्ट पॉईंट होता, पॉईंटच्या अनुसार टायटल ॲज इट इज लिहू शकता. त्यानंतर सेकंड पॉईंट काय होता, हेडलाईन लिहिला. डेटलाईनमध्ये काय टाकायचं आहे, बाय स्टाफ रिपोर्टर या लेफ्ट साईडला. त्यामध्ये तुम्ही टाका नेम ऑफ द प्लेस, मुंबई, 25 जानेवारी 2025. आता डेटची मेन्शन केली, तुमच्या मनाने कुठली डेट टाकू शकता. ही झाली डेटलाईन. त्यानंतरचा जो पॅरेग्राफ होता, ते इंट्रो पॅरेग्राफ, म्हणजे शॉर्ट पॅरेग्राफ, म्हणजे इंट्रोडक्शन देणारा, थोडक्यात परिचय. 8 year old boy was attacked by tiger in संजय गांधी नॅशनल पार्क yesterday. आता त्याची जी लँग्वेज आहे ती पॅसिव्ह वॉइसमध्ये वाक्य असतात, ते नीट बघायचे आहेत. द इन्सिडेंट शॉक्ड विजिटर्स अँड रेज कन्सर्न अबाउट सेफ्टी इन द पार्क. इट इज अ इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ. नेक्स्ट पॉईंट जो काय होता, शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफ, थोडंसं त्याची एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये द्यायचं आहे, ते आपण इथे बघू शकतो. द बॉय अँड हिज फॅमिली हॅड गॉन नियर अ रेस्ट्रिक्टेड एरिया डिस्पाइट वॉर्निंग साइन्स. A tiger disturbed by their presence and attacked the child. Park staff quickly rescued him and gave him a first aid. He was then taken to the hospital and is now safe and recovering. Park officials have closed the area and
reminded visitors to follow the safety rules while visiting the park. So अशा detailed explanation we have to give here, that is called that is the next paragraph, that is a short continued paragraph. So या 3 ते 4 पॅरेग्राफमध्ये न्यूज लिहायची असते, त्याची लँग्वेज तुम्हाला इथे इम्पॉर्टंट आहे. याला ऑप्शन जो आहे म्हणजे स्टोरी कंप्लीट करा. स्टोरीची तुम्हाला सुरुवातीची एक ओळ दिली जाईल किंवा एंडिंगची ओळ दिली जाईल, त्याची नेटिव्ह एक काल्पनिक स्टोरी तयार करायची आहे. इथे बघू शकतो कंप्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन एंडिंग दिलेली आहे आणि एक सुटेबल टायटल पण द्यायचं आहे. एंडिंग काय दिलेलं आहे, एव्हरीवन प्रेज अमोल्स करेज अँड प्रेझेन्स ऑफ माइंड. प्रत्येकजण अमोलच्या धाडसाला आणि त्याची ती प्रसंगावधान दाखवलं, त्याच्या प्रत्येकजण त्याची प्रशंसा करायचं. म्हणजे अमोल नावाचा कोणी विद्यार्थी आहे, कोणी व्यक्ती आहे, त्याने एखादी एक करेजियस ॲक्ट केलं आहे, ते आपण एक तयार करायची स्टोरी आणि लिहायचं आहे. आपण बघूया स्टोरी तयार केली, आन्सर दिलं आहे, टायटल दिलं आहे अमोल्स ब्रेव्ह ॲक्ट, अमोलचं शौर्य दाखवणारी कृती. ॲक्ट म्हणजे कृती. अमोल वॉज अ 12 years old बॉय. इथे तुम्ही मनाने कुठलेही टाकू शकता, एक लक्षात घ्या. who lived in a small village near a forest. One day, while walking home from school, he heard someone crying from the forest. He stopped and listened carefully. It sounded like a child in trouble. ठीक आहे, लँग्वेज इझिली तुम्ही काय करू शकता, समजू शकता. Without wasting time, Amol ran into the forest. After looking around, he found a little girl stuck near a deep ditch. Deep ditch म्हणजे खोल खड्ड्यामध्ये एक छोटीशी मुलगी पडलेली होती, अडकलेली होती. शी वॉज स्केर्ड, ती खूप घाबरली होती. अँड कुड नॉट क्लाइंब आउट, ती बाहेर येऊ शकत नव्हती. अमोल स्टेड काम, तो शांत झाला आणि क्विकली थॉट ऑफ अ वे टू हेल्प. आता तो 12 वर्षाचा असून सुद्धा तिला कशा प्रकारे हेल्प करू शकतो विचार करू लागला. ही फाउंड अ स्ट्रॉंग स्टिक, त्याने जाड काठी घेतली, मजबूत अशी काठी घेतली. टाईड इज स्कार्फ टू इट अँड लोअर्ड इट अँड इन टू द डिच. त्याला एक स्कार्फ बांधून त्याने खाली ती काठी सोडली. अँड ही टोल्ड द गर्ल टू होल्ड ऑन टाईटली अँड विथ ऑल हिज स्ट्रेंथ ही पुल्ड हर आउट. सो हाऊ हिज ब्रेव्ह ॲक्ट कशी केली तिथे आपण दाखवलेलं आहे. द गर्ल वॉज सेफ बट स्टील स्कॅर्ड. अमोल वॉक्ड हर बॅक टू द विलेज वेअर हर पॅरेंट्स वेअर सर्चिंग फॉर हर. ठीक आहे. They were so happy and thankful to see their daughter safe. Amol told everyone what had happened and the villagers praised him for his courageous and quick thinking. So moral of the story आपण दिलेलं आहे. Everyone praised Amol's courage and presence. हे moral of the story म्हणजे लास्ट एंडिंगला जे लाईन दिलेली आहे ते आपण एंडिंगला आयसीटीच दिलेली आहे. सो या प्रकारे तुमची नियर ऑफ 100 वर्ड्स किंवा 120 वर्ड्समध्ये तुम्ही स्टोरी क्रिएट करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे ते हा रायटिंग स्किल कंप्लीट. तो जो लास्ट क्वेश्चन आहे स्किल डेव्हलपमेंट म्हणजे तुम्हाला ट्रान्सलेशनसाठी असतो. तुमच्या मदर टंगमध्ये मराठी मुलं मराठीमध्ये करू शकता, हिंदीमध्ये गुजरातीमध्ये ट्रान्सलेट किंवा उर्दूमध्ये. तर आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट केले शब्द दिले आहेत. पीस, ट्रूप. आता डायरेक्ट आन्सर बघूया. पीस म्हणजे शांतता किंवा शांती. हॅबिट सवय, बोझम ऊर. ट्रूप तुकडी, लोकल स्थानिक. शॉक म्हणजे धक्का या अर्थाने. हे तुम्हाला या 6 वर्ड दिला, 6 पैकी 4 वर्ड तुमचे बरोबर यायला पाहिजे तर तुम्हाला 2 मार्क्स ते मिळू शकतो. आणि नेक्स्ट तुम्हाला 4 सेंटेन्स दिले असेल, 4 पैकी 2 सेंटेन्स बरोबर यायला पाहिजे. अ विल फाइंड अ वे म्हणजे इच्छा तिथे मार्ग या अर्थाने. इच्छाशक्तीला मार्ग सापडतो पण म्हणजे इच्छा तिथे मार्ग या प्रकारे लिहा. माय फेवरेट कलर इज ब्ल्यू, माझा आवडता रंग निळा आहे. आय लाईक टू रीड स्टोरीज, मला गोष्टी वाचायला आवडतात. लीलावती लाईक फ्लावर्स, लीलावतीला फुले आवडतात. या प्रकारे 4 सेंटेन्स तुम्ही सगळे सोडवण्याचा ट्राय करा. त्याने ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम ऑफ वर्ब. तुम्हाला एक वाक्यप्रचार किंवा म्हणी दिले असतात ते तुम्ही मराठी म्हणीमध्ये कन्वर्ट करायचे आहे. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, जसे गरज ही शोधाची जननी आहे म्हणून म्हणतात. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, सराव हा माणसाला परिपूर्ण बनवतो किंवा सरावाने माणूस परिपूर्ण होतो. सो या प्रकारे ही जी आजची आपण एक SSC प्रॅक्टिस पेपर फॉर बोर्ड एक्झामसाठी आपण बनवलं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती हवा आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिहून मला सांगू शकता. तोपर्यंत विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू.